कॅप्शनवरून अंदाज आलाच असेल ना तुम्हाला काय असणार आहे ते व्हिडिओमध्ये माझ्या. तुम्ही म्हणाल त्यात काय नवीन आहे, भाकरी बऱ्यापैकी सगळ्यांनाच येते. हो आय नो, सगळ्यांनाच भाकरी येते. पण जर नॉर्मल स्टोरी असती तर मग व्हिडिओ करण्यात काय पॉईंट होता ना. ऐका तर झालं असं, मी काहीतरी 8वी-9वीला असेल तेव्हा सगळा स्वयंपाक बनवायचे मी. पण भाकरी म्हणलं की मम्मीला आवाज द्यायचे. एक दिवस मम्मी चिडली आणि म्हणली आजपासून भाकरी तूच बनवायच्या. म्हणलं मला तर येत नाही. ती पण त्याच टोनमध्ये म्हणली मग शिक. मम्मी पण त्याच टोनमध्ये म्हणले मग शिकव. ती म्हणे मला काही वेळ नाही, मी शिकवणार नाही. म्हणलं मग कशी शिकू मी. म्हणली तुझं तू बघून घेते, मला काही सांगू नको. पप्पांनी एंट्री मारली, म्हणे तिच्याकडून नको शिकू, मी शिकवतो तुला. मी असं पप्पांना भाकरी येत नाही बरं का, पण हा शिकवता येत होती त्यांना. त्यानंतर आम्ही 8 जण किचनमध्ये गोळा झालो. तुम्ही म्हणाल येडी झाली का श्रेया, 8 जण कशी, 2च जण तर होते तुम्ही. वेट लेट मी करेक्ट यू. पप्पा, मी, तवा, गॅस, पाणी, पीठ, उलटणं आणि पक्कड असे 2 सजीव मनुष्य प्राणी आणि 6 निर्जीव वस्तू. सगळ्यांनी मिळून भाकरीच्या युद्धाचा शंख फुंकला. पीठ मळताना तर वाटले लई सोपी भाकरी, आपल्याला अशी जमन, चटकी सरशी जमन. पण युद्धातलं पहिलं शस्त्र माझ्या थापलेल्या भाकरीनेच टाकलं, फाटकन फाटली. रापड तुझ्या तोंडाला, ती म्हणे ना, ती माझ्या भाकरीने सिरियसली घेतली होती. कशी बशी तिला सांत्वना देऊन तिला थोपटून थोपटून परत शिवली. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. कशी बशी सांत्वना देऊन अलगद भाकरीला हातावर घेतली, पण परत तिने तिथंच जीव सोडला माझ्या हातावरच. अर्धी खाली अर्धी वर. भाकरीने टाकले असले तरी पप्पांनी आणि मी शस्त्र अजून टाकले नव्हते. माझ्या गळून पडलेल्या भाकरीला परत मी गोळा केलं, परत तिला थापलं आणि जरा तरी आता हातावर जलण्या इतपत झाली होती. बरोबर, पण खेळ इथंच थांबला नव्हता. आता तर खरी गंमत सुरू झाली होती. भाकरी तव्यावर तर टाकली, पण माझ्या बहुतेक भाकरीला ती म्हण आठवली, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. माझ्या भाकरीला मी पाणी उशिरा लावलं, तिने मला चटके देऊ देऊ फार बेजार केलं. भाकरी तव्यावर पडलेली बघून माझा कॉन्फिडन्स जरा नेक्स्ट लेवलच वाढला होता आणि म्हणूनच उन्हातलं रुपी शस्त्र भाकरीला पलटण्याचा विध्वंसक निर्णय मी घेऊन टाकला. पण उन्हातल्याला शस्त्र म्हणल्याची चूक मला इतकी भोवली की खरंच त्यांनी माझ्या भाकरीचे परत 2 तुकडे केले. ते बघून माझं तोंड परसाकडे गेलं. पप्पांची हिंमत अजून डगमगली नव्हती. पप्पा म्हणले परत पीठ मळ, आपण परत भाकरी करू. काही नाही, यावेळेस मी पप्पांना शस्त्र देऊ केलं. परत मला माझी भाकरी फाडायची नव्हती. मगाशी माझा आणि आता पप्पांचा कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवलला गेला होता. त्यांचा कॉन्फिडन्स काय वाया गेला नाही, उलट तो झाला करेक्ट. त्यांनी भाकरीला कमाल फ्लिप केलं रे. मग त्याच्या पुढच्या भाकरीला सेम पप्पांची टेक्निक मी यूज केली आणि यावेळेस माझे प्रयत्न सफल झाले. अशा प्रकारे भाकरीच्या युद्धात विजयी मी झाले. पण तेव्हापासून भाकरी मीच तापती, याचं मला लई वाईट वाटतंय, लई वाईट वाटतंय. माझ्या भाकरीची गोष्ट आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, तुमची अशी कोणती स्वयंपाका रिलेटेड आठवण असेल ना तर मला नक्की कमेंट्स करा, माझं वाचायला खूप खूप आवडेल. आणि आपण पुढच्या व्लॉगमध्ये परत भेटू. ओके टाटा बाय. लाईक करून जा.